मान पाठ सरळ, हाताची ज्ञानमुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं. सुरुवातीला आपल्याला ओमचा उच्चार करायचा आहे. डोळे बंद करा. मोठा श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. प्रार्थना माझ्या पाठीमागे म्हणा. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. ओम असतो मा सद्गमय म्हणजे हे ईश्वरा आम्हाला असत्याकडून सत्याकडे घेऊन चल. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन चल. मृत्योर्मा अमृतंगमय म्हणजे मृत्यूकडून अमरत्वाकडे घेऊन चल. दोन्ही हातांचं घर्षण करा. तयार झालेली उष्मा चेहऱ्यावरती फिरून घ्या. डोळे उघडा. आज आपण बसूनच सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. दोन्ही हातांचे तळवे गुडघ्यांवरती. श्वास सोडत सावकाश मानेला समोर वाकवायचा आहे. श्वास आत घेत पाठीमाग. श्वास सोडत समोर. श्वास आत घेत पाठीमाग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत सरळ. हा झाला पहिला प्रकार. आता श्वास सोडत उजवीकडे वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडं. श्वास घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8. हा झाला दुसरा प्रकार. आता श्वास सोडत उजवीकडे वळवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडं. श्वास घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8. हा झाला तिसरा प्रकार. आता श्वास सोडत सावकाश समोर वाकून मानेला गोल फिरून घ्यायचा आहे. श्वास आत घेत डोकं पाठीमागे जाईल. श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5. श्वास आत घेत सरळ. हे झाले मानेसाठी 4 सूक्ष्म व्यायाम. आता हात समोर घ्या. बोटांचे जॉईंट वाकवायचे आहेत. 1 2 3 4 5. अंगठे आत घ्या. मूठ बंद करा. मनगटातून गोल फिरवायचा आहे. 1 2 3 4
5 विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5 आता श्वास आत घेत हात कोपऱ्यातून वाकवायचे आहेत श्वास सोडत सरळ 1 2 3 4 5 आता हात खांद्यातून गोल फिरवून घ्यायचे आहेत श्वास आत घेत कोपर वर जातील श्वास सोडत खाली 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5 आता उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचं आहे डाव्या हाताने उजव्या हाताचा श्वास आत घ्या श्वास सोडत उजवीकडे वाकवायचा आहे श्वास आत घेत सरळ श्वास सोडत डावीकडं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हात खाली घ्या हे झालं हातासाठी खांद्यासाठी आता कमरेसाठी श्वास सोडत सावकाश समोर वाकायचा आहे श्वास आत घेत वर या श्वास सोडत समोर श्वास आत घेत वर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 श्वास आत घेत वर या यानंतर आता कमरेतून गोल फिरायचा आहे श्वास आत घेत समोर श्वास आत घेत पाठीमागे श्वास सोडत समोर 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेला 1 2 3 4 5 श्वास आत घेत सरळ व्हा यानंतर आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत दोन्ही हात पाठीमाग श्वास सोडत उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे श्वास आत घेत सरळ श्वास सोडत डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे श्वास आत घेत सरळ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आता दोन्ही पाय गुडघ्यात वाकवायचे आहेत सरळ करायचे आहेत श्वास सोडत पाय गुडघ्यात वाकवा श्वास आत घेत सरळ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 यानंतर दोन्ही पायांचे पाऊल गोल फिरून घ्यायचे आहेत 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5 आता पायाच्या पावलांना समोर वाकवायचं आहे श्वास आत घेत पाठीमाग श्वास सोडत समोर 1 2
3 4 5. आता पायाच्या बोटांना समोर वाकवायचं आहे. पुन्हा पाठीमाग 1 2 3 4 5. विश्राम करा. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर, मान थोडीशी पाठीमाग वाकलेली. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. या सर्व सूक्ष्म व्यायामामुळे आपल्या शरीरातील सर्व जॉईंट मोकळे होतात, त्यांची कार्यक्षमता वाढते. आता सावकाशपणे उठून उभं राहायचं आहे. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर एक हात कमरेवरती ठेवायचा आहे, उजवा हात पाठीवरती. श्वास आत घेत पाय पाठीमागे घ्यायचा आहे, श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता उजवा हात कमरेवर घ्या, डावा हात पाठीमाग. श्वास आत घेत डावा पाय पाठीमाग, श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर दोन्ही हात समोर एकमेकांना जोडवायचे आहेत. श्वास आत घेत हातामध्ये अंतर घ्यायचं आहे, उजवा पाय वर उचलायचा आहे गुडघ्यात वाकून. श्वास सोडत हात जवळ येतील. श्वास आत घेत हातामध्ये अंतर, पाय वर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. यानंतर आता हीच क्रिया दुसऱ्या पायाने करायची आहे. श्वास आत घेत डावा पाय गुडघ्यात वाकून वर, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. आपली जेवढी क्षमता आहे तेवढा सावकाशपणे पूर्ण श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर पायामध्ये अंतर घ्या, सावकाशपणे समोर वाकायचं आहे. डावा हात उजव्या पायाला, उजवा हात डाव्या पायाला. 1 2 3 4 5 6
7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर हाताची बोट एकमेकात गुंतून तळवे डोक्याच्या पाठीमागे ठेवायचे आहेत. श्वास आत घेत उजवीकडून पाठीमागे वळायचा आहे. श्वास सोडत सरळ, श्वास सोडत डावीकडून पाठीमाग, श्वास आत घेत सरळ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर श्वास आत घेत हात वर, श्वास सोडत हात खाली, पाय वर जाईल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. यानंतर श्वास आत घेत हात वर, आता डावा पाय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे पोटावरील, मांड्यांवरील आणि कमरेवरील अतिरिक्त चरबी कमी होते. यानंतर आता आपल्याला सूर्य नमस्कार करायचे आहेत. सुरुवातीला नमस्कार आसन. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत. हस्त उत्तानासन. श्वास सोडत सावकाश हात खाली घेऊन या. पाद हस्तासन. श्वास आत घेत डावा पाय पाठीमाग, नजर आकाशाकडं. अश्व संचालन आसन. श्वास सोडत पर्वतासन. श्वासाला बाहेरच ठेवून खाली यायचं आहे. साष्टांग नमस्कार आसन. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलून नजर आकाशाकडं. भुजंग आसन. श्वास सोडत पर्वतासन. श्वास आत घेत डावा पाय समोर, नजर आकाशाकडं. अश्व संचालन आसन. श्वास सोडत पाद हस्तासन. श्वास आत घेत हात वर, हस्त उत्तानासन. श्वास सोडत नमस्कार आसन. एक सूर्य नमस्कार झाला. नमस्कार आसन 1. श्वास आत घेत हात वर, हस्त उत्तानासन 2. श्वास सोडत सावकाश हात खाली घेऊन या. पाद हस्तासन 3. श्वास आत घेत उजवा पाय पाठीमाग, नजर आकाशाकडं. अश्व संचालन आसन 4. श्वास सोडत पर्वतासन 5. श्वासाला बाहेरच ठेवून खाली यायचं आहे. साष्टांग नमस्कार आसन 6. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलून नजर आकाशाकडं. भुजंग आसन 7. श्वास सोडत
पर्वतासन 8. श्वास आत घेत उजवा पाय समोर, नजर आकाशाकडं. अश्वसंचालन आसन 9. श्वास सोडत पाद हस्तासन 10. श्वास आत घेत हात वर, हस्त उत्तानासन 11. श्वास सोडत नमस्कार आसन 12. 2 सूर्य नमस्कार झाले. आता एक सूर्य नमस्कार आपण बीज मंत्रासहित करूया. ओम ह्राम मित्राय नमः. ओम ह्रीं रवये नमः. ओम सूर्याय नमः. ओम ह्रैं भानवे नमः. ओम ह्रौं खगाय नमः. ओम रहा पोष्णे नमः. ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. ओम ह्रीं मरीचे नमः. ओम ह्रौं आदित्याय नमः. ओम ह्रैं सवित्रे नमः. ओम ह्रां अर्काय नमः. ओम रहा भास्कराय नमः. 3 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 4 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 5 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 6 सूर्य नमस्कार झाले. जे नवीन आहेत ते विश्राम करू शकतात, बाकीचे कंटिन्यू करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 7 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 8 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11
12. 9 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 10 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 11 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 सूर्य नमस्कार झाले. पाठीवरती झोपून घ्या. शयन स्थितीमधील आसने करायची आहेत. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर, हाताचे तळवे आकाशाकडं. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, एवढाच श्वास बाहेर. विश्राम करा. सूर्य नमस्कार हा सर्वांगीण व्यायाम आहे. यामध्ये आपल्या संपूर्ण शरीराचा चांगला व्यायाम होतो. सर्व अवयवांना रक्ताचा पुरवठा होतो. सूर्य नमस्कारामुळं सर्व प्रकारचे रोग नष्ट होतात. आता जे आपण आसने केली आहेत त्यामुळं आपल्या शरीरामध्ये जो ताण निर्माण झालेला आहे, जो थकवा निर्माण झालेला आहे, तो ताण आणि थकवा काढून टाकण्यासाठी आपल्याला शवासन करायचं आहे. शवासन म्हणजे श्रमे जाते शवासनम. याचा अर्थ श्रम केल्यानंतर शवासन केलं जातं. शवासन म्हणजे आपल्याला आपलं लक्ष आपल्या सर्व अवयवांवरती घेऊन जायचं असतं आणि आपल्या अवयवांमध्ये जो ताण निर्माण झालेला आहे, जो थकवा निर्माण झालेला आहे, तो ताण आणि थकवा आपल्याला काढून टाकायचा असतो. तर शवासनाला सुरुवात करूया. आपलं लक्ष उजव्या पायाच्या बोटांवरती घेऊन या. उजव्या पायाची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष उजव्या पायाच्या तळ भागावरती घेऊन या. उजव्या पायाचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष उजव्या पायाच्या टाचेवरती घेऊन या. उजव्या पायाची टाच, घोटा, पिंडरी, गुडघा, मांडी शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या पायाच्या बोटांवरती घेऊन या. डाव्या पायाची बोट
शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष डाव्या पायाच्या तळ भागावरती घेऊन या. डाव्या पायाचा तळभाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या पायाच्या टाचेवरती घेऊन या. डाव्या पायाची टाच, घोटा, पिंडरी, गुडघा, मांडी शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष उजव्या हाताच्या बोटांवरती घेऊन या. उजव्या हाताची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष उजव्या हाताच्या तळ भागावरती घेऊन या. उजव्या हाताचा तळभाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष उजव्या हाताच्या मनगटावरती घेऊन या. उजव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या हाताच्या बोटांवरती घेऊन या. डाव्या हाताची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. आता आपलं लक्ष डाव्या हाताच्या तळ भागावरती घेऊन या. डाव्या हाताचा तळभाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता त्याच्या मनगटावरती घेऊन या. डाव्या हाताचं मनगट, कोपर, खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष पोटावरती घेऊन या. पोटातील अवयव शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. आता आपलं लक्ष छातीवरती घेऊन या. हृदय, फुफ्फुसे शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष गळ्यावरती घेऊन या. गळा, मान शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष चेहऱ्यावरती घेऊन या. चेहरा, डोळे, नाक, कान, ओठ, हनुवटी, कपाळ शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष डोक्यावरती घेऊन या. डोकं शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष श्वासावरती केंद्रित करा. श्वासाच्या येण्या जाण्याकडं लक्ष द्या. शरीराला आणि मनाला विश्रांती देणार हे आसन आहे. शवासनामुळे शरीरातील आणि मनातील सर्व ताण आणि थकवा निघून जातो. शवासनामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात येतं. आता हाताच्या आणि पायाच्या बोटांची हालचाल करा.
दोन्ही हाताची बोट एकमेकात गुंतवा. श्वास आत घेत हात वर घ्या. शरीराला शक्य होईल तेवढं वरच्या दिशेनं ताण द्यायचा आहे. श्वास सोडत हात खाली घेऊन या. मांड्यांच्या बाजूला ठेवा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. यानंतर आता झोपूनच पद्मासन घालायचं आहे. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवा. उजवा पाय डाव्या पायाच्या मांडीवरती ठेवायचा आहे. डाव्या पायाचा घोटा उजव्या पायाच्या मांडीवर. सामान्य श्वसन चालू. यानंतर श्वास सोडत पाय छातीजवळ घेऊन यायचे आहेत. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत गुडघे छातीच्या जास्तीत जास्त जवळ. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाशपणे पाय काढून घ्या. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर आता दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये ठेवायचे आहेत. श्वास सोडत डावा हात उजव्या साईडला टेकवायचा आहे. पुन्हा श्वास आत घेत हात सरळ करायचा आहे. आता श्वास सोडत उजवा हात डाव्या साईडला टेकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. आता दोन्ही हात वर घ्या. श्वास सोडत डावा हात उजव्या हातावरती ठेवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत उजव्या हाताचा तळवा डाव्या हातावर. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. आपली जेवढी क्षमता आहे तेवढा सावकाशपणे पूर्ण श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर हाताची बोट एकमेकात गुंतवायचे आहेत. हात वर घ्या. आता श्वास सोडत उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. हात गुडघ्याला टेकवायचे आहेत. श्वास आत घेत पाय सरळ हात वर. श्वास सोडत डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. हात गुडघ्याला टेकवायचे आहेत. श्वास आत घेत पाय सरळ हात वर. 1 2 3 4 5 6 7 8
9, 10, 11, 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे मांड्यांचे आणि गुडघ्यांचे जे जॉईंट आहेत त्यांची कार्यक्षमता वाढते. गुडघेदुखी कमी होते. ज्यांना व्हेरिकोस वेन्सची समस्या आहे त्यांच्यासाठी हे सर्व आसनं लाभदायक आहेत. ही झाली सर्व शयन स्थितीमधील आसने. आता हळूच डाव्या कुशीवरून पोटावरती यायचं आहे. उजव्या हातावरती डावा हात, डाव्या हातावरती कपाळ. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर दोन्ही हात छातीच्या बाजूला ठेवायचे आहेत. उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. उजव्या पायाचा घोटा डाव्या पायाच्या गुडघ्यावरती ठेवायचा आहे पाठीमागून. डावा पाय गुडघ्यात वाकवा. श्वास आत घेत डावीकडं उजवीकडं पाय टेकवायचा आहे. श्वास सोडत खाली या. पाय सरळ करा. आता डावा पाय गुडघ्यात वाकवा. डाव्या पायाचा घोटा उजव्या पायावरती ठेवायचा आहे. उजवा पाय गुडघ्यात वाकवा. श्वास आत घेत डावीकडे टेकवायचा आहे उजवा पाय. श्वास सोडत खाली या. आता हीच क्रिया थोडं फास्ट करायची आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. यानंतर हाताची बोट एकमेकात गुंतवून तळवे डोक्याच्या पाठीमागे ठेवायचे आहेत. सावकाशपणे उजवीकडे वाकायचं आहे. आता उजवा पाय गुडघ्यात वाकवा. श्वास आत घेत कोपर वर उचलायचा आहे. नजर आकाशाकडं. श्वास सोडत कोपर जमिनीवरती टेकवा. श्वास आत घेत वर. 1, 2, 3, 4, 5, 6. कोपर जमिनीवरती टेकवा. पाय सरळ करा. आता सावकाशपणे डावीकडे वाकायचं आहे. डावा पाय गुडघ्यात वाकवा. श्वास आत घेत कोपर वर. नजर आकाशाकडे. श्वास सोडत खाली. 1, 2, 3, 4, 5, 6. विश्राम करा.
मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. यानंतर दोन्ही हात छातीच्या बाजूला, डावा पाय गुडघ्यात वाकवा, श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे, नजर आकाशाकडं. श्वास सोडत खाली या, श्वास आत घेत वर, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6. पाय सरळ करा. आता उजवा पाय गुडघ्यात वाकवा, श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर, नजर आकाशाकडे. श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे ऍसिडिटी, बद्धकोष्ठता, पोटासंबंधी विकार दूर होतात. पोटावरील, कमरेवरील आणि मांड्यांवरील अतिरिक्त चरबी कमी होते, कंबर दुखी कमी होते. सायटिकाच्या वेदनांसाठी हे तिन्ही आसनं लाभदायक आहेत. ही झाली सर्व विपरीत शयन स्थितीमधील आसने. आता हळूच डाव्या कुशीवरून उठून बसायचं आहे. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर, मान थोडीशी पाठीमागे वाकलेली. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. यानंतर डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. डाव्या पायाचा घोटा आणि गुडघा डाव्या साईडला, डावा हात मांडीजवळ, उजवा पाय सरळ ठेवा. आता उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे, टाच डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ येईल. पाय सरळ करा, श्वास सोडत पाय गुडघ्यात वाकवायचा, श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डावा पाय सरळ करा. आता उजवा पाय गुडघ्यात वाकवा, उजव्या पायाचा घोटा उजव्या साईडला टेकवायचा आहे. डावा हात उजव्या पायाच्या मांडीजवळ, उजवा हात उजव्या पायाजवळ. आता डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे, सरळ करायचा आहे. श्वास सोडत पाय गुडघ्यात वाकवा, श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय सरळ करा, विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. यानंतर पायामध्ये अंतर घ्या, दोन्ही पाय गुडघ्यात वाकवा, श्वास सोडत गुडघे समोर वाकवायचे आहेत. श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत समोर, श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या,
मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर भूनमन आसन करायचं आहे. दोन्ही पाय जवळ, दोन्ही हात उजव्या साईडला, श्वास सोडत कपाळ जमिनीवरती टेकवायचं आहे. श्वास आत घेत वर. आता दोन्ही हात डाव्या साईडला, श्वास सोडत कपाळ जमिनीवरती टेकवायचं आहे. श्वास आत घेत वर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. यानंतर भद्रासन करायचं आहे. दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना जोडवायचे आहेत. मान पाठ सरळ, सामान्य श्वसन चालू. 10 ते 15 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. गुडघे जमिनीच्या जास्तीत जास्त जवळ आणण्याचा प्रयत्न करा. आता श्वास सोडत सावकाश समोर वाकायचं आहे. कपाळ जमिनीच्या जास्तीत जास्त जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबा. श्वास आत घेत वर या. यानंतर तितली आसन करायचं आहे. दोन्ही गुडघ्यांना हलवायचं आहे. पाय सरळ करा, विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे मांड्यांचे गुडघ्यांचे जॉईंट मोकळे होतात, त्यांची कार्यक्षमता वाढते. पोटावरील मांड्यांवरील अतिरिक्त चरबी कमी होते. पीसीओडी, पीसीओएस आणि इरेग्युलर पिरियड संबंधित समस्या दूर होतात. यानंतर सुखासनामध्ये बसायचं आहे. मान पाठ सरळ, हाताची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं. प्राणायाम करायचे आहेत. सुरुवातीला भस्त्रिका प्राणायाम. 5 सेकंदात श्वास आत घ्यायचा आहे, 5 सेकंदात श्वास बाहेर. सुरू करूया. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. आता याचाच आणखीन एक प्रकार. श्वास आत घेत हात वर, श्वास सोडत हात खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. भस्त्रिका प्राणायामामुळे रेस्पिरेटरी सिस्टीम मजबूत बनते, श्वसनासंबंधी विकार दूर होतात. यानंतर कपालभाती प्राणायाम करायचा आहे. पोटाला धक्का देऊन श्वास बाहेर. 1 सेकंदाला 1 धक्का असं 20 वेळेस करायचं आहे. सुरू करूया कपालभाती.
20 वेळेस झाल्यानंतर मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. कपालभाती प्राणायामामुळे डायजेस्टिव्ह सिस्टीम मजबूत बनते, पोटासंबंधी विकार दूर होतात. यानंतर अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे. अंगठ्याच्या नंतरचे 2 बोट वाकवायचे आहेत. अंगठा उजव्या नाकावरती ठेवा. आपली जेवढी क्षमता आहे तेवढा डाव्या नाकातून श्वास आत घ्या, तेवढाच श्वास उजव्यातून बाहेर, उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर, डाव्यातून आत, उजव्यातून बाहेर, उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर. हात खाली घ्या. अनुलोम विलोम प्राणायामामुळे नर्वस सिस्टीम मजबूत बनते, डोक्यासंबंधी विकार दूर होतात. यानंतर भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. 3 बोट डोळ्यावर, वरचं बोट भोवयाच्या वर, अंगठे कानावर. श्वास आत घ्या, तोंड बंद करून गुंग्याच्या आवाजात बाहेर. श्वास आत घ्या, श्वास आत घ्या, हात खाली घ्या. यानंतर ओमचा उच्चार करायचा आहे. ओम हा ध्वनी अ, उ आणि म पासून बनलेला आहे. अ चा उच्चार करण्यासाठी ओठामध्ये 1 बोटाचं अंतर राहील एवढे ओठ उघडे ठेवायचे आहेत. अ चा उच्चार 2 सेकंद. ओठ बंद होत असताना उ चा उच्चार होईल तो 3 सेकंद आणि ओठ बंद झाल्यानंतर म चा उच्चार होईल तो 5 सेकंद. श्वास आत घ्या, श्वास आत घ्या, श्वास आत घ्या, अ च्या उच्चारामुळे पोटासंबंधित विकार दूर होतात. उ च्या उच्चारामुळे हृदयासंबंधित विकार दूर होतात आणि म च्या उच्चारामुळे डोक्यासंबंधित विकार दूर होतात. यानंतर श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्या. श्वास आत जात असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास आत जातोय. श्वास बाहेर येत असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास बाहेर येतोय. मनामध्ये जे विचार चालू आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करायचं आहे. याच्या नियमित सरावामुळं मनातील विचारांची संख्या कमी होते, मन शांत, प्रसन्न आणि उत्साही बनतं. रागावर नियंत्रण, स्ट्रेसवर नियंत्रण यायला चालू होतं. सर्व प्रकारचे मानसिक विकार दूर होतात. मनाला पुन्हा पुन्हा आपल्या श्वासावरती केंद्रित करायचं आहे.
शांतीपाठ माझ्या पाठीमागे म्हणा. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत्. ओम शांती शांती शांती. सर्वे भवन्तु सुखिनः म्हणजे सर्वजण सुखी हो. सर्वे संतु निरामयाः म्हणजे सर्वजण निरोगी हो. सर्वे भद्राणि पश्यन्तु म्हणजे आम्हाला सर्व चांगले दृश्य दिसावं. मा कश्चित दुःख भाग भवेत म्हणजे कोणीही दुःखी राहू नये. ओम शांती 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 म्हणजे आमच्या जीवनातील आदि भौतिक, आदि दैविक आणि आध्यात्मिक या तिन्ही प्रकारचे दुःख दूर होऊन जीवनामध्ये सुख आणि शांती यावी. दोन्ही हातांचं घर्षण करा. तयार झालेली उष्मा चेहऱ्यावरती फिरून घ्या. डोळे उघडा. सर्वांचे धन्यवाद. आजचा योग वर्ग संपला.